विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। वांद्र्यातल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेला स्थानिकांकडून दगडफेक, तणावादरम्यान 10 पोलीस जखमी। पोलिसांकडूनही लाठीचार्ज करत जमावाची धरपकड। रेल्वे रुळांलगतच्या 4-5 मजल्याच्या झोपड्या जमीनदोस्त। महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं आवाहन। मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय, पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत। रायबरेलीमधून राहुल गांधींचं वादग्रस्त विधान, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल, फडणवीसांचा पुनरुच्चार। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। दादांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, पवारांच्या पक्षातील नेत्यांचा दावा। एसआयआर प्रक्रियेमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकल्याची चर्चा। एसआयआरची प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडायला हवी, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी। नीट पेपर फुटीचा कट कात्रजमधील ब्युटी पार्लरमध्ये शिजला। मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे नियमित भेटायच्या। मांढरेकडे मनीषा वाघमारेची मुलगी क्लासला जायची, अशी माहिती समोर। पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी ट्रॉफी भेट। वेलकम टू रोम माय फ्रेंड। मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। जागतिक बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया ऐतिहासिक नीचांकीवर। भारतीय रुपया 96.88 वर। गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका। वर्धा जिल्ह्यात उच्चांकी 47°C तापमानाची नोंद। चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा 46 अंशांवर। रेकॉर्ड ब्रेक तापमानामुळे विदर्भातले नागरिक हैराण।